शेतकरी बंधूंनो, आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. विशेष करून शेळी पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे शेळी पालनामध्ये मिनरल व्हिटा किंवा चाटण व्हिटा यांचा वापर. आपण पाहतो की शेळ्यांच्या आरोग्यामध्ये खनिजं आणि जीवनसत्व यांची कमतरता दिसते. त्यामुळं त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते, प्रजनन कमी झालेलं असतं, सोबतच त्यांना फिट्स येतात. तर या समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या पोषणामधून खनिजे आणि जीवनसत्व देणे आवश्यक आहे आणि हे देण्यासाठी या चाटणबिटा फार महत्त्वाच्या ठरतात. चाटणबिटांमध्ये विविध प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्व असतात, म्हणजेच कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर आणि व्हिटॅमिन B1 म्हणजेच थायमिन या विटा असतात. त्यामुळे या विटा आपल्याला आपल्या शेळीपालनामध्ये वापरणं अत्यंत आवश्यक आहे. फार कमी पैशाचं तंत्रज्ञान असून वापरण्यास देखील हे फार सोपं आहे. तुम्हाला शेळीपालनामध्ये फक्त कुठंतरी टांगून ठेवायचे आहे वीट, जेणेकरून शेळ्या तिथं येतील आणि त्या विटा चाटतील, जेणेकरून हे जे काही खनिज आणि जीवनसत्व आहेत ते त्यांच्या पोटामध्ये जातील आणि यांची कमतरता दूर होण्यास फायदा होतो. या फक्त खरेदी करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात की चांगल्या दर्जाच्या आणि प्रमाणात उत्पादकांचीच आपल्याला निवड करायची आहे, कारण की चुकीच्या विटा वापरल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसतो. सोबतच वयानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या विटा उपलब्ध असतात, तर त्यासुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. खरेदी करत असताना किरकोळ विक्रेत्यांकडून आपण उत्पादनाची गुणवत्ता, सेंद्रिय व रासायनिक घटक आणि लेबलिंग यांची तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यांच्या वापरामुळे शेळ्यांची आरोग्य स्थिती सुधारते, दूध उत्पादन वाढते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगल्या पद्धतीनं वाढते. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये शेळीपालन युनिटमध्ये शेतकरी बांधवांनी करावा, ही विनंती. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.